बघा कोणासाठी साडी मागवलेली आहे पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आणि त्याच्या आधी ना इथे ना आता खूप दिवस झाले बरं का मी व्हिडिओ काही टाकलेच नाही, कारण का माझी तब्येत आहे ना 1-2 महिन्यापासून आहे ना मला बरंच वाटत नव्हतं. पण नंतर थोडंसं जास्तच तब्येत माझी बिघडलेली होती. त्याच्यामुळं ना मी बरेच दिवस व्हिडिओ टाकले नाही बघा. लाँग पण नाही आणि शॉर्ट पण नाही. आणि आज आहे ना आता 1-2 दिवसापासून थोडंफार मला बरं वाटतंय. आणि गावाला गेलेली होती तर मला आहे ना म्हणजे असं घरामध्ये आहे ना काम करायला थोडासा जास्त त्रास होत होता. त्याच्यामुळे गावाला गेल्यानंतर माझ्या पुतणीची मुलगी आहे ना तिला मी सोबत घेऊन आलेली आहे. मग तीच असं थोडंफार आहे ना स्वयंपाक वगैरे करते, कामं करते, थोडंफार मी पण करते. आता मला पण बरं वाटतंय आणि आज आहे ना म्हटलं चला ज्वारीचं आणि बाजरीचं दळण पण करायचं होतं. आता तिला काही जमणार नाही म्हटलं, मग मीच इथे ना ज्वारी आणि बाजरी कोठीमधून काढून घेतली. आता हे घरचंच धान्य असतं बरं का माझं. आता इथे दळणं करून घेते आणि म्हटलं कसं पटकन मग दळायला देता येतं. आणि आता उन्हाळा लागलेला आहे त्याच्यामुळे ना आपल्याला असं थोडंसं जेवण पण जात नाही. त्याच्यामुळे आता इथे बघू शकता माझ्याकडे ती मुलगी आलेली आहे ना, तर तिने ना इथे ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहे आणि ती पण जास्त मोठी नाही बरं का, म्हणजे मुलगी आणि छोटीच आहे ती मुलगी. आणि तिने ना एवढ्या छान अशा ज्वारीच्या भाकरी केल्या आहे. खूप नरम झालेल्या होत्या बघू शकता आणि खूपच गोल आणि छान भाजलेली पण होती तिने. त्याच्यासोबत म्हटलं मला मिरचीचा ठेचा पण खायचा, तर तिने बघा मिरचीचा ठेचा बनवून दिला मला. आणि माझ्या मुलीने इथे ना पिठलं बनवलं आणि टॅमॅटोची चटणी पण बनवली. आणि मला आहे ना शक्यतो पिठलं आवडत नाही, पण आहे ना माझं काय माहिती त्या दिवशी का बरं मला मन झालं तर म्हटलं आज मला हेच खायचं म्हणून चला. त्याच्यानंतर आहे ना ती मुलगी माझ्याकडे आलेली आहे ना, ती ना म्हणजे गावाला आहे ना नवरीच्या हातावरती मेहंदी काढायला जाते. आणि तुम्हाला मी पुढे ती दाखवलंच. आणि छोटी जास्त मोठी पण नाही, तिने कसलाच क्लास लावलेला नाही आहे मेहंदीचा वगैरे. ती स्वतःच मेहंदी अशी काढायचं शिकली. नवरीच्या हातावर मेहंदी काढायची असली ना गावामध्ये वगैरे तर तिला घ्यायला येतात आणि कोणाच्या हातावर ती मेहंदी काढते, एवढी सुंदर मेहंदी काढते. आता ती ना तिच्याच हातावरती इथे तिनं मेहंदी काढलेली आहे बघू शकता. ती मला पण सांगत होती तुझ्या हातावर काढते, म्हटलं नंतर काढ, माझ्या हातावर काढली तर मी तुमच्यासोबत आहे ना संपूर्ण व्हिडिओ शेअर करेल. नंतर आहे ना तिच्यासाठी इथे बघा आम्ही साडी मागवलेली आहे. आता साडी म्हणजे तिच्यासाठी का मागवली, कारण का तिच्या आहे ना चुलत बहिणीचं लग्न आहे, त्याच्यामुळे तिला आहे ना ही साडी आवडली. त्याच्यामुळे आम्ही ना ही साडी मिशोवरून मागवलेली आहे माझ्या मुलीने 450 रुपयाला. आणि साडी पण खूप सुंदर आहे बघू शकता. आणि मुलींना अशा साड्या खरंच छान दिसतात. चला इथेच ब्लॉग एंड करते. बाय.